आता AC साठी असेल तापमान मर्यादा. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलीकडेच केंद्रीय मंत्र्यांनी जी AC तापमान मर्यादा घालून दिली आहे, तिची रेंज किती आहे? ती मर्यादा का लागू करण्यात आली? तिचा फायदा काय होणार आहे? या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नुकतीच घोषणा केली की देशात लवकरच AC साठी तापमान मर्यादा लागू होणार आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी देशभरातील एअर कंडिशनरच्या ऑपरेटिंग तापमान मर्यादेचे प्रमाणीकरण करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तावित केली आहेत. प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो म्हणजेच ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने सादर केलेल्या 2018च्या योजनेवर आधारित आहेत. नवीन मर्यादेनुसार एसीचे तापमान 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी किंवा 28 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवता येणार नाही. ऊर्जेची बचत. खूप कमी तापमानात AC चालवल्याने वीज वापरात वाढ होते. 24 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान राखल्याने ऊर्जेचा वापर लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. पर्यावरणीय फायदे. विजेची मागणी कमी झाल्यामुळे कोळशावर आधारित वीज निर्मितीची गरज कमी होईल, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल. यामुळे जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग देखील कमी होण्यास मदत होईल. तीव्र उन्हाळ्यात ACचा जास्त वापर केल्याने ग्रीडवरील दाब वाढतो, ज्यामुळे ब्लॅकआउट होतो. ब्लॅकआउट म्हणजे दिलेल्या सेवा क्षेत्रातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित होणे. वीज निर्मिती आणि वीज वापर यांच्यातील असंतुलनामुळे पॉवर ग्रीड पूर्णपणे बंद पडून ब्लॅकआउट होण्याची शक्यता असते. हा नवीन नियम ग्रीडवरील दाब कमी करण्यास मदत करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण AC तापमान मर्यादा किती ठेवण्यात आली आहे, त्याचे फायदे काय होणार आहे, त्या संदर्भातील माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, SSCGD यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच केंद्रीय मंत्र्यांनी AC साठी तापमान मर्यादा डॅश डॅश लागू होणार असल्याची घोषणा केली. पर्याय 1 12 डिग्री सेल्सिअस ते 36 डिग्री सेल्सिअस. पर्याय दुसरा 20 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअस. पर्याय तिसरा 24 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस. आणि पर्याय चौथा 26 डिग्री सेल्सिअस ते 38 डिग्री सेल्सिअस. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.